नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर. भिवंडी, ठाणे, कल्याण या मतदारसंघाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या होणाऱ्या महायुतीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भिवंडी लोकसभा, कल्याण लोकसभा व ठाणे लोकसभा या तिन्ही लोकसभाच्या प्रचारासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी येणाऱ्या 15 मे 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता कल्याण पश्चिमच्या वर्टेक्स येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात येत आहेत. त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे. तसेच महायुतीचे नेते मंडळी या सभेला उपस्थित राहणार आहेत. पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी जनता समर्थन देत आहे. याबाबतची पत्रकार परिषद भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली व पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील 5व्या व अंतिम टप्प्यातील भिवंडी, ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका 20 मे या तारखेला होत आहे. तरी तिन्ही मतदारसंघातील म्हणजे भिवंडी, ठाणे, कल्याण या मतदारसंघातील मतदारांनी सर्वांनी भरघोस मतांनी मतदान करून ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के, भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील व कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे या तिघांना कमळ व धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून भरघोस मतांनी निवडून देऊन पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला लोकसभेवर निवडून द्यावे असे आवाहन भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना केले. होणाऱ्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भिवंडी लोकसभा, कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा या तिन्ही लोकसभांच्या प्रचारासाठी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी हे 15 तारखेला दुपारी 2:30 वाजता कल्याण पश्चिम येथील वर्टेकच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये तिन्ही लोकसभेच्या प्रचाराच्या सभेसाठी येत आहे. निश्चितपणाने देशामध्ये मोदीमय वातावरण झालं असताना महायुती म्हणून आम्ही ठाणे जिल्ह्याच्या तिन्ही निवडणुका या लढत आहोत आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला या तिन्ही लोकसभांमध्ये बघायला मिळतो. पण 15 तारखेला होणाऱ्या मोदीजींच्या या सभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हेही उपस्थित राहतील आणि आमच्या सगळ्याच महायुतीच्या मित्रपक्षाचे नेतेही या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. आणि त्या दिवशी होणाऱ्या सभेच्या माध्यमातून निश्चितपणाने अजून चांगलं वातावरण महायुतीचं होऊन या तिन्ही जागा जास्त फरकाने महायुती जिंकेल अशा प्रकारचं वातावरण निश्चितपणाने या लोकसभेत होईल. गेल्या अनेक दिवसापासून या लोकसभेचा प्रचार, भिवंडी लोकसभेचा विशेषतः मी माहिती देईन. भिवंडी लोकसभेचा प्रचार सुरू असताना जनतेचं समर्थन हे पुन्हा एकदा मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी सतत मिळत आहे आणि वाढत आहे. कारण या देशाचा मागच्या 10 वर्षामध्ये जो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकास झालेला आहे त्या विकासाच्यामुळे जनतेचं मत असं झालेलं आहे की पुन्हा एकदा मोदींना आपण प्रधानमंत्री करायचं आहे. का करायचं आहे तर देशाला विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये लवकरात लवकर आपल्याला बदलायचा आणि तो संकल्प मोदीजींनी केलेला आहे. आणि मोदीजींच्या या संकल्पाला सिद्धीत नेण्यासाठी खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. आणि म्हणून 20 मेला होणाऱ्या या 5व्या आणि अंतिम टप्प्याच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मी आपल्या माध्यमातून तमाम मतदारांना, तिन्ही लोकसभेच्या मतदारांना आवाहन करेन की आपण सर्वांनी भरघोस मतदान करून जास्तीत जास्त मतदानाचं पर्सेंटेज वाढवून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून भिवंडी लोकसभेमध्ये मी आहे, कल्याण लोकसभेमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत आणि ठाण्यामध्ये नरेश मस्के आहेत. या तिघांनाही कमळासमोरचं आणि धनुष्यासमोरचं बटन दाबून मतदान करून भरघोस मताने निवडून देऊन मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आम्हाला
लोकसभेमध्ये पाठवावं असं आपल्या माध्यमातून मी ठाणे जिल्ह्यातल्या तिन्ही लोकसभेच्या मतदारांना आवाहन करतो. ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320